त्या दिवशी दिवे केवणी गावात एक आनंदाचं वातावरण आहे। कारण इथे मनोज तुरे साहेब यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेली आहे। या निवडीबरोबर मी सांगेन की गावच्या विकासाला प्रथम प्राधान्य त्यांनी द्यावं आणि गावचा विकास सरपंच साहेबांच्या बरोबर म्हणजे रमेश भोईर साहेबांबरोबर एकदम A1 अशी ही जोडी ह्या गावाला लाभलेली आहे। म्हणून मी सांगतो की ह्या गावचा विकास यापुढे नक्कीच प्रगतशील असेल एवढी मी त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि त्यांना आजच्या दिवशी उपसरपंच झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई एकविरा देवी चरणी प्रार्थना करतो की असंच कार्य तुमच्या हातून पुढे घडत राहो। जय महाराष्ट्र। उपसरपंच पदाची निवड होत आहे, त्यासाठी मनोज गोवरतुरे यांची बिनविरोध निवड झालेली आहे। त्याबद्दल ग्रामपंचायत कमिटीतर्फे त्याचे हार्दिक स्वागत। आज माझी ग्रामपंचायत दिवे केवणी बिनविरोध उपसरपंचपदी निवड होत आहे। तरी सर्व ग्रामस्थांचे आणि धर्मवीर ग्रुप मित्रप्रेम मंडळ ग्रुप यांचे मनापासून आभार आणि पूर्ण श्रेय पूर्ण ग्रामपंचायत कमिटी आमची यांना देत आहोत। जे आमच्या गावामध्ये विकास कामं आमच्या वतीने जे होईल ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करणार। आज आमचे मित्र सहकारी मनोज गोवरतुरे यांची ग्रामपंचायत दिवेच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली, त्याबद्दल मनोज गोवरतुरे यांचे हार्दिक अभिनंदन। तसेच मनोज गोवरतुरे हा कार्यक्षम सदस्य असून यापुढे आम्हाला जे ग्रामपंचायतसाठी जे निधी मार्फत काही कामं होतात त्याच्यासाठी खरोखर 100% उपलब्ध असून नेहमी ते कामासाठी अग्रेसर राहतात। त्याबद्दल पुनश्च त्यांचे मनपूर्वक अभिनंदन।